हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी स्टुडंट डेस्क। आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण वादसंवादप्रिय भारतीय या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू बघणार आहोत। अमर्त्य सेन यांचं पुस्तक आहे। शारदा साठे यांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे। तर भाग पहिला जो आहे तो आपण आधी बघितला होता। आता भाग दुसरा बघू आपण। तर भाग दुसरा त्याच्यामध्ये टायटल काय दिलेलं आहे, संस्कृती आणि परस्पर संवाद, म्हणजे कल्चर अँड कम्युनिकेशन। मग आता इथे जर सुरुवात जर आपण बघितली तर पहिला जो त्यांचा सेक्शन आहे त्या चॅप्टरमधला भाग दुसरा, त्याच्यामधला पहिला सेक्शन आहे टागोर यांच्यावरती, रवींद्रनाथ टागोर। तर टागोर आणि त्यांचा भारत, टागोर आणि त्यांचा भारत या हेडिंगच्या खाली त्यांनी टागोरांबद्दल काय चर्चा केलेली आहे की 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहाला वाङ्मयातील नोबेल पारितोषिक मिळाले होते। लिटरेचर नोबेल लिटरेचर मिळालेलं तर 1913 मध्ये। आणि मग टागोरांबद्दल जर बोलायचं झालं तर जन्म हिंदू जमीनदार घराण्यामध्ये झालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं बांगलादेशातील बहुसंख्य मुस्लिमांना त्यांच्याबद्दल वाटणारी आपुलकी, त्याच्याबद्दल ते म्हणतात की बांगलादेशातील बहुसंख्य मुस्लिमांना टागोरांच्या संकल्पना आणि जीवन यांच्याविषयी तादात्म्य वाटते, म्हणजे एक डीप सेन्स ऑफ आयडेंटिटी आहे की टागोरांबद्दल। आणि मग हे आपल्याला कुठे दिसते तर त्यांचं जे राष्ट्रगीत आहे बांगलादेशचं, अमार सोनार बांगला, हे टागोर यांनी लिहिलेलं राष्ट्रगीत आहे। आणि मग पुढे टागोरांबद्दल ते काय म्हणतात की तर्कशास्त्र किती महत्त्वाचं आहे। टागोरांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं आपण तर तर्कशास्त्र किती महत्त्वाचं आहे। मग गांधी आणि टागोर या चॅप्टरमध्ये त्यांनी गांधी आणि टागोर यांच्याबद्दलचं एक कंपॅरिझन दाखवलं आहे की एक ॲनालिसिस गांधी आणि टागोर। कंपॅरिझन म्हणजे एक्झॅक्टली दोघांमध्ये मतभेद आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोघांमध्ये एक प्रकारची मैत्री पण आहे, म्हणजे एक तर्कशास्त्र पद्धतीने सगळं इथं मांडलं गेलेलं आहे की गांधी आणि टागोर। मग मतभेद कशावरती आहेत गांधी आणि टागोर यांच्यामध्ये, तर एका बाजूला गांधीजी मूर्तीपूजेचं समर्थन करत आहेत। मूर्तीपूजा की कुठल्याही अमूर्त संकल्पनेच्या आधारे स्वतःचे उत्थापन करण्याची क्षमता भारतामधील समुदायांमध्ये नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मूर्तीपूजा करणं गरजेचं आहे, असं गांधीजींचं मत आहे। आणि दुसऱ्या बाजूला टागोर काय म्हणतात की सामान्य जनसमुदायांना कायम कुकुल्या बाळासारखे, म्हणजे शब्द बघा, कुकुल्या बाळासारखे वागवणे टागोरांना सहन होत नसे। मग ह्या दोन वेगवेगळ्या आपल्याला विचारधारा इथं दिसत आहेत। मग अजून जर म्हटलं गांधी आणि टागोर यांच्याबद्दल तर एका बाजूला गांधीजी राष्ट्रवादावरती बोलतात आणि टागोर जे आहेत ते आंतरराष्ट्रीयवादावरती बोलतात, नॅशनलिझम, इंटरनॅशनलिझम। आणि बिहार भूकंपाची घटना एक फेमस आहे की 1934 मध्ये जेव्हा भूकंप आलेला आहे, गांधीजींनी त्याला देवाचा प्रकोप असं म्हणलेलं आहे भूकंपाला। आणि दुसऱ्या बाजूला टागोरांचं मत आहे की हा एक जॉग्राफिकल फिनॉमेना आहे, भौगोलिक फिनॉमेना आहे, त्याच्यामुळं ह्याला देवाशी जोडणं जे आहे ते चुकीचं राहणार आहे। मग इथून आपल्याला काय दिसतंय की तर्कशुद्धतेला अधिक वाव मिळावा असा टागोरांचा नेहमी आग्रह राहिलेला आहे की तर्कशुद्धता म्हणजे ऑलवेज देअर शुड बी रिझनिंग, काहीतरी कारण असलं पाहिजे, त्याच्याशिवाय एखादी गोष्ट घडत नाही आहे। आणि मग असं आहे का की नुसतं मतभेद चालू आहेत गांधीजी आणि टागोर यांच्यामध्ये, नाही। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला काय दिसतंय की मतभेद असून देखील गांधींनी देशासाठी केलेलं काम याची स्तुती करताना ते कधी स्वतःचा हात आखडता घेत नाहीत। आणि इथं पुढे त्यांनी काय सांगितलं की महात्मा ही जी पदवी आहे, टागोरांनीच महात्मा ही उपाधी लोकप्रिय केलेली आहे, असं त्यांनी या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे। आता रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतोय तर मग टागोरांची कविता गीतांजली आणि त्यामधलं एक सेक्शन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मुक्तीचे तर्कशास्त्र कसं त्यांनी अप्लाय केलेलं आहे की देअर इज ऑलवेज रिझनिंग इन फ्रीडम, की स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस आपण तर्कशास्त्र पद्धतीने विचार करतोय। मग ते काय म्हणतात की पोएम जर आपण बघितली की मन हे निर्भय राहील जिथे, खूप फेमस कविता आहे, मन हे निर्भय राहील जिथे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय। मग पुढे ते काय म्हणतात की आणिक मस्तक राहील उन्नत अँड द हेड इज हेल्ड हाय। मग जेथे राहील ज्ञान विमुक्त जग हे राहील अखंडित, संकुचित भिंती विरहित। मग इथे जर आपण त्याचा अनुवाद जर बघितला तर वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इंटू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डॉमेस्टिक वॉल्स, नॉट ब्रोकन इंटू फ्रॅगमेंट्स। मग हे जे पूर्ण जे जग आहे ते असं वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलेलं नाही आहे। आणि वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन्स, तर्क, वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन्स हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इंटू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट्स। ही भाषा बघा तुम्ही की कशा पद्धतीने ते मांडतायत गोष्टीला की जग हे राहील अखंडित, संकुचित भिंती विरहित। मग ते शेवट कसा करतात त्या कवितेचा की
हे माझ्या ईश्वरा त्या मुक्त स्वर्गात होऊ दे मम देशही जागृत. की पुढे ते काय म्हणतात की इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. अशा पद्धतीने त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने स्वातंत्र्याची एक आखणी इथं केलेली की स्वातंत्र्य म्हणजे एक्झॅक्टली कसं, फ्रीडम कशा पद्धतीचं असलं पाहिजे. की नुसतं असं होणार आहे की ब्रिटिश लोक भारत सोडून गेले म्हणजे भारत स्वतंत्र झालेला आहे, तर नाही. तर आपल्याला आपलं इंटरनल फ्रीडमही बघावं लागणार आहे. तर ते तिथं त्यांनी म्हणलेलं आहे की मन हे निर्भय राहील जिथे, आणिक मस्तक राहील उन्नत, जेथे राहील ज्ञान विमुक्त, जग हे राहील अखंडित, संकुचित भिंती विरहित. म्हणजे शब्द जे दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं की एक्झॅक्टली कोणतीही गोष्ट आपण जेव्हा विचार करतोय कोणत्या गोष्टीबद्दल, तर एक्झॅक्टली त्या गोष्टीचं कारण काय त्या गोष्टीमागं, तर तेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, असं टागोरांनी गीतांजली या कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मग पुढे काय रेफरन्स आले टागोरांबद्दल, तर जपानचे कौतुक आणि टीका, की टागोरांचं जपान सोबत असलेलं एक नातं. तर मग ते म्हणतात की 19व्या शतकामध्ये जपान हे राष्ट्र म्हणून उदयाला येण्यापूर्वीचा जपान, म्हणजे राष्ट्र म्हणून उदयाला येण्यापूर्वीचा जपान हा एक पराभूत जपान होता. आणि मग टागोरांच्या मते जशी भारताला आत्मविश्वासाची गरज आहे त्या काळामध्ये, जशी गरज होती तशी जपानलाही आत्मविश्वासाची त्या काळामध्ये गरज होती. मग जपाननी पुढे जे कामं केले त्याच्याबद्दलची टागोरांचं कौतुक पण ते तिथं दिसतंय की सगळ्यात वाईट बंधन कोणते असेल तर ते नकोसे असण्याची एक जी भावना आहे ते एक सगळ्यात वाईट बंधन आहे, असं टागोरांचं मत आहे. आणि मग पुढे मग जपानने जशी डेव्हलपमेंट केली तर टागोरांना जपानच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचे देखील कौतुक होते. पण असं आहे का की एकदम ब्लाइंड वेमध्ये जपानचं कौतुक झालेलं आहे टागोरांकडून, तर नाही. तर्कशुद्धपणा जो आहे तो इथं पण आपल्याला दिसतोय. की पुढे मग ते म्हणतात की पण त्यानंतर टागोरांनी जपानमधील प्रखर राष्ट्रवादाच्या चढत्या कमानीवर देखील कडाडून टीका केलेली आहे. म्हणजे द राईज ऑफ स्ट्रॉंग नॅशनलिझम इन जपान, आणि त्याच्यावरती जे टागोरांची टीका पण आलेली आहे. मग अशा पद्धतीने जपानबद्दलचे टागोरांचे विचार इथं सांगितलेले आहेत. मग पुढे ते एज्युकेशन अँड फ्रीडम म्हणजे शिक्षण आणि स्वातंत्र्य याबद्दल बोलत आहेत की सत्याचा स्वीकार करायचा असेल तर स्वातंत्र्य अतिशय आवश्यक आहे. टागोरांचं हे वाक्य आहे की तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर यू शुड ॲक्सेप्ट दॅट ट्रूथ. आणि मग पुढे ते म्हणतात की मनाच्या स्वातंत्र्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. मनाचं स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक प्रगती करायची असेल आणि तर त्यासाठी मूलभूत शिक्षणाचा प्रसार हा झालाच पाहिजे, असं टागोरांचं ठाम मत राहिलेलं आहे की एज्युकेशनबद्दल त्यांचे विचार ते सांगतात. आणि मग पुढे ते म्हणतात की टागोरांचे अजून एक काही स्टेटमेंट इथं आलेले आहेत की भारताचे भवितव्य केवळ शिक्षणावरती अवलंबून आहे आणि त्यागाच्या भावनेने चरखा चालवणे. पुन्हा गांधी आणि टागोर यांच्याबद्दलचा एक जो मतभेद आहे की त्यागाच्या भावनेने चरखा चालवणे याला काही अर्थ नाही, चरखा चालवायला विचार करावा लागत नाही, असं टागोरांचं मत आहे. की तुम्ही इकॉनॉमी आणि चरखा या दोन गोष्टींना रिलेट नाही करू शकत की नुसतं चरखा आणि त्याच्यावरती तुमची इकॉनॉमी चालणार असं नाही आहे. तर तुम्हाला एक शिक्षण पद्धती जी आहे ती पण एक व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी लागणार आहे. कारण तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल तर तुमच्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची एक भावना असली पाहिजे. म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की येस वी आर इंडिपेंडेंट नाऊ, आणि ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षणाचा आधार घ्यावा लागणार आहे, असं टागोरांचं मत राहिलेलं आहे. आणि मग त्या केसमध्ये पुढे ते म्हणतात की कल्चरल सेपरेटिझमला त्यांचा विरोध आहे. मग की सांस्कृतिक अलगाववादाला त्यांनी केलेला विरोध, त्याच्याबद्दलही इथं काही रेफरन्सेस आलेले आहेत. आणि मग ह्या पूर्ण टागोरांच्या चॅप्टरचा शेवट कसा करतात हे की तर्कसंगत विचार सार्वभौम असतो आणि निर्भयतेने स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे यातच रवींद्रनाथांचा चिरंतर आवाज आपल्या प्रत्ययाला येईल. अशा पद्धतीने अशा भाषेमध्ये त्यांनी टागोरांच्या त्या चॅप्टरचा शेवट केलेला आहे. आणि मग पुढे दुसरा जो चॅप्टर आहे या भागामधला पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे आमची संस्कृती त्यांची संस्कृती, म्हणजे आवर कल्चर देअर कल्चर. मग या चॅप्टरमध्ये सत्यजित रे यांच्याबद्दल काही त्यांनी माहिती दिलेली आहे की सत्यजित रे 1921 जन्म झालेला आहे, 1992 मध्ये डेथ आहे. आणि मग विविध संस्कृतींमधील परस्पर संबंधाचे दर्शन आपल्याला सत्यजित रे यांच्या मूव्हीजमधून मिळते. आणि मग सत्यजित रे यांचं काय मत राहिलेलं आहे मग एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते कल्चरला बघतायत, तर आनंद, दुःख, प्रेम, तिरस्कार, राग इत्यादी वेगवेगळ्या भावना आपल्याला आपण जर कुठे जरी गेलो जगाच्या पाठीवर तरी आपल्याला हे सगळीकडे दिसतील. आणि मग ते जेव्हा होतंय तर जगाच्या प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी व्हेरिएशन याच्यामध्ये सापडणार आहेत आपल्याला की आनंद, दुःख, प्रेम, तिरस्कार, राग इत्यादी भावनांच्या अभिव्यक्तीमध्ये खूपच साम्य आढळते
आणि तरीही त्यात स्थानिक अतिशय सूक्ष्म असा वेगळेपणा देखील प्रत्यास येतो आणि तो वेगळेपणा शोधण्याचा प्रयत्न सत्यजित रे यांनी त्यांच्या कामामधून केलेला आहे। मग हे सत्यजित रेंच्या कामामधून आपल्याला वेळोवेळी दिसत आलेलं आहे की ते म्हणतात की जगामध्ये सखोल विषमता, इनइक्वॅलिटी, जगामध्ये सखोल विषमता अस्तित्वात असताना सुद्धा सांस्कृतिक संवादाच्या योगाने, म्हणजे कल्चरल डायलॉग्स त्याच्या योगाने नवनवीन सृजनशीलतेला वाव मिळण्याची शक्यता नेहमी निर्माण होत राहते। आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचं जे काम आहे ते सत्यजित रे यांचं राहिलेलं आहे की प्रत्येक संस्कृतीची एक स्वतंत्र अस्मिता आहे आणि ती आपल्याला त्या अस्मितेचा आदर करणं गरजेचं आहे, असं सत्यजित रे यांचं मत आहे। मग आपण सत्यजित रे यांचे मूवीजवरती आपल्याला UPSCने प्रिलिम्समध्ये काही प्रश्न देखील विचारून झालेले आहेत। तर कोणते कोणते मूवीज आहेत सत्यजित रे यांचे, तर पथेर पांचाली फेमस वन, अपराजितो नावाचा मूवी आहे, अपूर संसार आहे, देन गोपी गायने बागा बायने अगेन फेमस मूवी, आणि शतरंज के खिलाडी याच्यावरती UPSCने प्रश्न देखील विचारला होता। तर सत्यजित रे यांच्याबद्दल अशा पद्धतीने ते कल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने काही मांडणी करतात। मग पुढे जर आपण बघितलं या भागामध्ये पुढचा जो सेक्शन आहे तो आहे की भारताला जग कसं बघतंय, त्याच्याबद्दलचा हा सेक्शन आहे की भारतीय परंपरा आणि भारताविषयीचे पाश्चात्य कल्पना विश्व। आणि मग हे जर आपल्याला समजून घ्यायचं की कशा प्रकारे जगाचा दृष्टिकोन राहिलेला आहे भारताकडे बघण्याचा, मग त्यामध्ये त्यांनी 3 वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलेले आहेत की कुतूहल शमविण्याचा दृष्टिकोन, पहिला जो त्यांनी दृष्टिकोन सांगितला आहे की एक्झॉटिसिस्ट अप्रोच, त्याला इंग्लिशमध्ये पुस्तकामध्ये त्यांनी शब्द वापरलेला आहे की कुतूहल शमविण्याचा दृष्टिकोन। मग ह्या दृष्टिकोनामध्ये काय दिसतंय आपल्याला की भारत हा कसा आश्चर्याने नटलेला देश आहे, असे वर्णन आपल्याला या दृष्टिकोनातून दिसते की भारत हा कसा आश्चर्याने नटलेला देश आहे। आणि मग भारताचे हे वेगळेपण जे आहे, भारताचे हे वेगळेपण किमान पुढे 1000 वर्ष तरी युरोपियनांच्या कल्पना विश्वामध्ये अस्तित्वात राहील, असं हेगेल जर्मन तत्ववेत्ता यांचं मत यांनी इथं मांडलेलं आहे। तर हा पहिला दृष्टिकोन त्यांनी दाखवलेला आहे की भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन। दुसरा दृष्टिकोन आहे की मॅजिस्टेरियल अप्रोच, म्हणजे राज्यकर्त्यांच्या आढ्यताखोर दृष्टिकोन, म्हणजे राज्यकर्त्यांचा आढ्यताखोर दृष्टिकोन म्हणजे मॅजिस्टेरियल अप्रोच। मग इथे ते काय म्हणतात की भारताचे वर्णन जे आहे ते एका राज्यकर्त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या दृष्टिकोनातून होत आहे की या भागातील भारताचे वर्णन आहे ते ब्रिटिश राज्यकर्त्यांना एक अंकित राष्ट्र कसे भावते, म्हणजे भारत एक अंकित राष्ट्र म्हणून कसं भावतंय त्याच्यावरती हे वर्णन आहे। मग इथे ते म्हणतात की ब्रिटिशांच्या सर्व महान कृतींना पात्र ठरलेला भारत, तर या दृष्टिकोनातून ते चित्रण करत राहतात त्या भारताचं। आणि तिसरा जो दृष्टिकोन आहे ते सांगितलेला आहे की संग्रहालयीन दृष्टिकोन। मग तिथे क्युरेटोरियल अप्रोच हा शब्द आपल्या इंग्लिश पुस्तकामध्ये आलेला आहे, संग्रहालयीन दृष्टिकोन। मग या भागामध्ये भारतीय संस्कृतीमधील सर्व गोष्टींची नोंद करणे, वर्गीकरण करणे, ऐतिहासिक पुरावे जमा करणे इत्यादी गोष्टींचा ह्या दृष्टिकोनामध्ये समावेश केला गेलेला आहे। मग ह्याला अमर्त्य सेन यांनी अजून एक नाव इथं वापरलेलं आहे की संशोधनपर विभाग, म्हणजे या दृष्टिकोनाला संशोधनपर विभाग असे त्यांनी म्हटलेलं आहे। मग उदाहरणार्थ अजून एक ते म्हणतात की अल बेरुनी जेव्हा भारतामध्ये आलेलं आहे की तारिक अल हिंद नावाचं पुस्तक आहे, तारिक अल हिंद अल बेरुनी, आणि हे पुस्तक लिहिताना भारतामधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे की भारतामधलं गणित आहे, विज्ञान आहे, भारतामधलं साहित्य आहे, याच्यावरती केलेला अभ्यास अल बेरुनी, आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेलं पुस्तक। तर या पुस्तकाचं रेफरन्सही आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये आढळतो। तर भारतीय परंपरा आणि भारतीयाविषयीचे पाश्चात्य कल्पना विश्व कसे आहे त्याबद्दल इथे आपल्याला माहिती मिळते या सेक्शनमध्ये। आणि ह्या भाग दुसरा या भागाचा शेवट जो आहे तो भारत आणि चीन या चॅप्टरने होतो, भारत आणि चीन। मग भारत आणि चीन हे रिसेंट रिलेशन्स तर आपल्याला न्यूजपेपर्समध्ये वगैरे कंटिन्युअसली येत राहतात, बट इतिहासामध्ये भारत आणि चीन यांच्याबद्दल कसे रिलेशन राहिलेले यांच्या दोघांमध्ये, तर ते आपल्याला इथे दिसतंय की भारतामध्ये सुरुवात त्यांनी कशी केलेली आहे, इंटरेस्टिंग आहे। भारतामध्ये असा एकही माणूस असेल का, किंवा भारतात असा एक तरी माणूस आहे का की ज्यांनी चीनची प्रशंसा केलेली नाही, म्हणजे कॉन्फिडन्स बघा की तो माणूस म्हणतोय, आणि माणसाचं नाव काय, 7व्या शतकामधला यी जिंग नावाचा एक प्रवासी आहे, चायनीज ट्रॅव्हलर यी जिंग। तर तो काय म्हणतो की भारतात असा एक तरी माणूस वा प्रदेश आहे का जिथे चीनची प्रशंसा होत नाही। म्हणजे इथे आपल्याला एक अतिशयोक्ती वाटू शकते की हे असं असेल का खरंच, की रिसेंट जर कोविड वगैरे बघितलं तर असं असेल का, पण तिथे लेखकाचं मत आहे की हे जितकं अतिशयोक्ती ही जितकी वाटत असली तरी देखील त्या काळामध्ये भारतामध्ये चीनविषयी प्रचंड बौद्धिक कुतूहल होते।
म्हणजे एक्झॅक्टली चीन म्हणजे काय आहे याचं कुतूहल भारतामध्ये नेहमी राहिलेलं आहे हे ते म्हणतात। मग आता इंडिया आणि चायना यांचे वेगवेगळे रेफरन्सेस तिथे आलेले आहेत की नालंदा विद्यापीठ, तिथे चीनी विद्यार्थी येत आहेत, बौद्ध तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास ते करतायत किंवा आयुर्वेदाचा अभ्यास ते करतायत नालंदा विद्यापीठामध्ये। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला शेकडो भारतीय पहिल्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान चीनमध्ये गेलेले आहेत आणि मग तिथे संस्कृत ग्रंथांचं म्हणजे भारतामधल्या संस्कृत ग्रंथांचं चीनी भाषेमध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आहे। म्हणजे आपली जी परंपरा आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल त्याचं त्यांनी काळजी घेतलेली आहे। आणि मग चीनमधील हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे की चीनमधील विज्ञान संस्थांमध्ये भारतीयांच्या महत्त्वाच्या पदावर नेमणुका झालेल्या आहेत। आणि एक उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं गौतम सिद्धार्थ जे भारतीय वैज्ञानिक होते। गौतम सिद्धार्थ तर 8व्या शतकामध्ये चीनच्या खगोलशास्त्र मंडळाचं अधिकृत अध्यक्ष त्यांना बनवलं गेलेलं आहे। चीनच्या खगोलशास्त्र मंडळाचा अधिकृत अध्यक्ष भारतीय वैज्ञानिक होता 8व्या शतकामध्ये। आणि मग पुढे ते म्हणतात की हे दोन देशांचे संबंध आहेत मग इंडिया आणि चायना, इंडिया आणि चीन, भारत आणि चीन, तर यांचे संबंध जे आहेत हे फक्त बौद्ध धर्मापुरतेच मर्यादित आहेत का, तर नाही, तर त्याबरोबर विज्ञान, गणित, साहित्य, भाषाशास्त्र इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारत आणि चीन या दोन देशांचे संबंध राहिलेले आहेत। आणि मग चीनी प्रवासी जेव्हा येत आहेत तर ते हे सगळं वर्णन करतात की जे ट्रॅव्हलर्स आहेत, आपल्याला NCERT थीम्सची NCERT बघितलं तर फॉरेन ट्रॅव्हलर्सचा एक वेगळा धडाच तिथं दिलेला आहे। आणि चीनी प्रवाशांची वर्णने मग इथे 5व्या शतकामध्ये फा शियान नावाचा प्रवासी आहे, 7व्या शतकामध्ये जुआन झँग आहे, यी जिंग आहे, हे लोक जेव्हा त्यांच्या वर्णनामध्ये भारताबद्दल तिथे लिहित आहेत तर तिथून ह्या दोन देशांच्या संबंधाबद्दल आपल्याला अजून माहिती मिळते। आणि मग हे एक अँगल त्यांनी दाखवलेलं आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने हिस्ट्रीमध्ये भारत आणि चीन या दोघांमधले संबंध राहिलेले आहेत। मग पुढे व्यापाराबद्दल ते म्हणतात की इंडिया आणि चायनाचा व्यापार जो आहे ट्रेड तो रिसेंट फिनॉमेना आहे का, तर नाही, तर व्यापार हा जवळपास 2000 वर्षांपेक्षा जास्त जुना व्यापार आहे। म्हणजे भारत आणि चीन यांचा व्यापार हा 2000 वर्षांपेक्षाही जुना आहे। मग दुसऱ्या शतकामधला एक त्यांनी रेफरन्स इथे दाखवलेला आहे की दुसऱ्या शतकामध्ये युनान, चायनामधलं युनानमधील कपडा आणि बांबूच्या वस्तू भारतीय बाजारामध्ये दिसलेल्या आहेत। मग याचा अर्थ काय आहे की देअर इज ऑलवेज ट्रेड इंटरॅक्शन बिटवीन दीज टू। मग रेशीम असेल, त्याच्यानंतर चीनी काचेच्या वस्तू आहेत, या पण बाजारामध्ये दिसलेल्या भारतीय बाजारांमध्ये। मग पुढे ते म्हणतात की अर्थशास्त्र, अगेन इम्पॉर्टंट रेफरन्स, की अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये चीनमधून येणाऱ्या अनेक मूल्यवान वस्तूंमध्ये रेशीम आणि रेशीम कापड यांना एक महत्त्वाचं स्थान अर्थशास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे। की प्राचीन मनुस्मृतीमध्ये पण अशा प्रकारचे काही रेफरन्स आपल्याला आढळत आहेत की चीनमधल्या काही वस्तू आणि त्यांचे रेफरन्सेस आपल्या टेक्स्टबुकमध्ये म्हणजे ज्या आपले जे ग्रंथ आहेत त्यामध्ये आलेलं आढळते आपल्याला। मग पुढे ते म्हणतात की इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये काही बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले, याचे ठोस पुरावे आपल्याला आढळलेले आहेत। आणि जेव्हा बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेलेले आहेत तर त्याचं एक उदाहरण इथे सांगतात की 3 नावं आलेले आहेत की धर्मरक्षा, काश्यप आणि मातंग, हे 3 बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेलेले आहेत। आणि हे का बरं गेलेले आहेत तर हान वंशाचा राजा मिंगदी यांनी या 3 भिक्षूंना चीनमध्ये बोलवलेलं आहे। आणि हे का बरं बोलवलेलं आहे, एक दंतकथा येते की तो जो राजा होता मिंगदी त्याच्या स्वप्नामध्ये गौतम बुद्ध आले होते आणि त्यामुळे गौतम बुद्ध आणि ओव्हरऑल बुद्धिझमबद्दल अजून जाणून घेण्यासाठी या भिक्खूंना त्यांनी चीनमध्ये बोलवलेलं होतं। आणि मग ते जेव्हा चीनमध्ये गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी चीनी लोकांनी व्हाईट हॉर्स मठ देखील बांधला होता, असा रेफरन्स आपल्याला या पुस्तकात आढळतो। मग हे पुन्हा एक अँगल येत होतं की बुद्धिझम, इंडिया, चायना आणि बुद्धिझम हा एक अँगल आपल्याला इथं दिसतो। 3 कोण नावं होते, धर्मरक्षा, काश्यप आणि मातंग। मग अजून इंडिया, चायना या 2 देशांबद्दलचे संबंध अजून कोणत्या पद्धतीने त्यांनी दाखवलेले आहेत की चीनी गणित आणि विज्ञानावरती बौद्ध धर्माचा प्रभाव, त्याच्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलेलं आहे। आणि भाषा, लँग्वेज याबद्दल ते काय म्हणतात की मँडरिन हा शब्द मंत्री या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे। मँडरिन त्यांच्या भाषेचं नावच आहे, मँडरिन लँग्वेज। त्यानंतर कला क्षेत्रामध्ये जर म्हटलं तर 1404 मध्ये मिंग घराण्याचा सम्राट चेंगझू याने बुद्धांच्या गीतांचे संकलन आणि संपादन केले होते। आणि आजही चीनमध्ये या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे गीतं जे आहेत आपल्याला बघायला मिळतात की चीनमध्ये या गीतांचे पुस्तक निरनिराळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, आजही उपलब्ध आहे। आणि मग शेवट ते कसं करतात की आरोग्य सेवा आणि वैद्यशास्त्र इथे फा शियान नावाचा जो ट्रॅव्हलर आहे 401च्या सुमारास आलेला आहे फा शियान, तर पाटलीपुत्रमधील आरोग्य सेवेची नागरी सुविधा पाहून तो प्रभावित झालेला आहे। पाटलीपुत्र म्हणजे आजच्या काळामधला पटना,
मग त्या काळामध्ये तिथली आरोग्य सेवा आणि तिथे पब्लिक सर्व्हिसेस कशा आहेत, नागरी सुविधा कशा आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांनी काही कमेंट्स इथे केलेले आहेत की त्या बघून ते प्रभावित झालेले आहेत, फाशियान नावाचे जे प्रवासी होते. तर अशा पद्धतीने भारत आणि चीन या दोन देशांमधले संबंध आपल्या इतिहासापासून कसे राहिलेले आहेत, तर ते या चॅप्टरमध्ये त्यांनी काही उदाहरण दिलेले की जे आपल्याला जर मेन्समध्ये क्वेश्चन आला तर हे लिहिण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथं आढळतात. तर हा झाला आपला दुसरा भाग, ज्याच्यामध्ये आपण कल्चर अँगलने बघितलं की कल्चर अँड कम्युनिकेशन ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ह्या धड्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. तर वादसंवाद प्रिय भारतीय या पुस्तकाचा आपण बुक रिव्ह्यू बघतोय. आपल्या पुढच्या काही सेशन्समध्ये आपण उरलेले जे भाग आहेत, भाग 3 आणि भाग 4, या 2 भागांबद्दलची माहिती आपण पुढच्या काही सेशन्समध्ये घेऊ. थँक्यू.